हे स्थानिकचे आमदार जे आहेत ना, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आमचं 2.5 वर्ष, त्याही वेळेस ते आमदार होते. आम्ही केलं का असं? त्यावेळेस ते विरोधी पक्षात होते, आम्ही असं केलं का? आम्ही सापत्न पद्धतीची वागणूक दिली का? शेवटी लोकशाही मार्गाने एखादा माणूस लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिला, त्यावेळेस तो लोकशाहीचा सन्मान करणं मला वाटतं आपली जबाबदारी आहे. आम्ही ती पार पाडली. 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही असला खोडसाळपणा कधी केला नाही. कुणाच्या तरी कानात काहीतरी बोलायचं, कुठंतरी खेळ घालायचं, नेहमी सत्यानाशच आयुष्यभर ते आठवलेलं आहे. कारण ते माणूस म्हणतात बघा, एक पालत्या पायाचं म्हणतात ती प्रकार आहे. आयुष्यभर तेच केलेलं आहे. कायम खेळ घालायची, सकारात्मक गोष्ट, चांगली गोष्ट ही कधी आपल्याला दिसलीच नाही, आपल्याला करायचीच नाही. कायम खोड्या करायच्या, कायम खिळा घालायच्या, कायम लोकांना त्रास कसं होईल हे बघायचं. आता एक लक्षात घ्या, आमची त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची कामं आणली. कुठल्या आमदाराला, कुठल्या खासदाराला, कुठल्या पालकमंत्र्याला, कुठल्या मंत्र्याला, कुठल्या मुख्यमंत्र्याला कुणाला त्रास आहे का? त्रास कुणाला आहे? सामान्य लोकाला आहे. मग आपण हे नेमकं कशासाठी करतोय ह्याचं आत्मचिंतन आपण स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून करणं अपेक्षित आहे. आणि परत एकदा सांगतो की हा जो काही पैसा आहे तो आपली वडिलोपार्जित इस्टेट नाही, आपल्या बापजादेची इस्टेट नाही की आपण आपल्या बापजादेच्या इस्टेटीतलं लोकांसाठी करतोय, अजिबात नाही. हा लोकांचाच पैसा आहे, जीएसटीच्या रूपानं, टॅक्सच्या रूपानं जमा केलेला पैसा. आपण फक्त लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिला, लोकशाहीनं आपलं सरकार बसवलं म्हणून आलाय, तो अधिकार चांगल्या पद्धतीनं वापरणं अपेक्षित आहे. कोण पदाधिकारी आढळत असेल, त्या ठिकाणी दिसत असेल, पक्षाच्या कुठल्या पदावर तो माणूस असेल तर 100% सांगू ना बाबा, जर असेल तर आहे म्हणून सांगू, पण नसताना जर विनाकारण त्या ठिकाणी जोडलं जात असेल तर ते मात्र चुकीचं आहे. आणि त्याच्या उपर जाऊन सांगतो, कोण माणूस आपल्या पाठीमागं काय करतो ह्याचा आपण तर मालक नाहीत ना. पण जर अशा पद्धतीनं काही घडत असेल तर अशा कुणीही का असं ना त्याला समोर आणणं मला वाटतं आपली जबाबदारी. आणि अशा 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 घटनेत मला आता कळालं की एक माणसाचं रिहॅबिलिटेशन करण्यापूर्वी काही मंडळींनी 1 वर्षापूर्वी त्यांना कुठं गुजरातच्या कुठल्या रिहॅबिलिटेशन सेंटरला नेलं होतं. माझा जर कार्यकर्ता असता तर माझी पहिली जबाबदारी काय राहिली असती की अरे हे कुठून लागलंय, कोण करतंय, मी त्याच वेळेस ती शोधून काढायचा प्रामाणिक प्रयत्न केला असता, त्याच दिवशी त्याच्यावर हातोडा मारला असता. मी वर्षभर वाट बघितली नसती. मला वाटतंय ह्याच्यामध्ये सगळ्यांनी निपक्षपातीपणे, निपक्षपाती आहे ना, आरोपी म्हणून निष्पन्न झालेत नाहीये. तुम्हाला आता काही नवीन सांगायची गरज आहे का? नाव मला वाटतं काय पिटू गंगणे म्हणून आहेत, त्यांनाच रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेलेलं होतं 1 वर्षापूर्वी. आता एवढा लक्षात घ्या, ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, कुठल्या पक्ष. मला त्याच्या पुढेही जाऊन मला अजूनही सांगतो की ह्याच्यात राजकीय भूमिका मांडण्यापेक्षा माझं प्रामाणिक मत आहे की हे जे व्यसन त्या ठिकाणी इथं कोण आणू पाहतंय, ही जी व्यसनाची आहारी तरुण पिढी घालू पाहतंय, त्या प्रत्येकाला शासन व्हावं आणि ते प्रत्येक जण जेलच्या पाठीमागच असले पाहिजेत. त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय अभय कुणीही देता कामा नये. आणि असं जर कोणी केलं तर मग पुन्हा मी तुम्हाला कर्माच्या हिशोबावर घेऊन जातो की जर ह्याच्यामध्ये जर कोणी वाईट पद्धतीनं किंवा कुणाला काही दिसत नाही, कुणाला काही कळत नाही, मी माझ्या पद्धतीनं करेन असं जर करायचा प्रयत्न केला तर त्याच्या लेकराबाळाकडं मी तुमच्या माहितीसाठी मी आज सांगतो, गणेश त्या ठिकाणी 10 दिवसाचा गणेश उत्सव होता. ती मला वाटतं आता त्याला जवळपास 6-7 महिने झाले असतील. त्या गणेशाच्या मंडपामध्ये जाऊन मी माझं भाषण केलंय. तिथं मी स्वतः आवाहन केलंय की अशा पद्धतीनं जर कोण काही करत असेल तर तुम्ही ते उघडकीस आणा. जर तुमच्याकडनं नाही उघडकीस आलं तर आई तुळजाभवानी त्याच्याकडे बघून घेईल आणि हे निश्चितपणे उघडकीस आणील. मला वाटतं हे माझं वाक्य आहे. आणि त्याही दिवशी मी कर्माचा हिशोब सांगितला होता की अशा पद्धतीनं जर कोण काही करत असेल तर 100% त्याला ह्या कर्माची फळं भोगावीच लागतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.